नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन संस्था यांच्या वतीने दिला जाणारा सत्यशोधक चेतना पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते राज असरोणकर यांना प्रदान करण्यात आला. या निमित्ताने आपण राज असरोणकर यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. नमस्कार राज सर, तुमचं मनापासून ऐसपैसच्या टॉक शोमध्ये स्वागत. धन्यवाद. कायद्याने वागा लोक चळवळ आणि राज असरोणकर हे समीकरण आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही आंदोलनं केली, आजही करताय, लढताय. त्याच्यात सतत पाठपुरावा करून ते प्रश्न तुम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असता. हे सगळे तुमचे जे काही प्रश्न मार्गी लावणं असेल किंवा पुढे चर्चा करणं असेल, आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक तुमच्यासोबत असतो. पण सगळ्यांना प्रश्न असतो तो म्हणजे कायद्याने वागा लोक चळवळ या शीर्षकाचा. मला सुरुवातच इथून करायची आहे की कायद्याने वागा लोक चळवळ हे नाव नेमकं सुचलं कसं? साधारण मला असं वाटतं की 2009ची ही गोष्ट आहे. 15 वर्ष आज जवळजवळ त्याला होत आलेली आहेत. एक संघटना काढायची होती जे लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवरती काम करेल, लोकांच्या आयुष्यातले रोजचे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती आवाज उठवेल, त्याचा फॉलोअप करेल. कारण आपल्याकडे एकूणच इजम, ध्येय धोरणं फार असं तात्विक वगैरे बोलणारी खूप माणसं आहेत, खूप संघटना आहेत, ते काम करतायत. मला का कोण जाणे की माझं समाधान होत नव्हतं की काहीतरी कुठेतरी कमी पडतंय. आणि मग आपण एक अशी काहीतरी मुवमेंट सुरू केली पाहिजे जी लोकांच्या रोजच्या प्रश्नावर काम करेल. मग काय नाव ठेवायचं? तर त्याची जानेवारीपासून सुरुवात झाली होती. अनेक माझे पत्रकार मित्र सोबतचे सहकारी आहेत. काहीतरी नाव ठेवायचे, परिवर्तन संस्था ठेवूया का, विद्रोही असं काही करूया का, असं वेगवेगळे मला नावं रोज यायची. पण मला समाधान होत नव्हतं. मला जे काम करायचं होतं त्याला कुठेतरी ते सुटेबल होईल, सुसंगत दिसेल असं मला काही सापडत नव्हतं. आणि 11 मार्च हा माझा वाढदिवसाचा दिवस असतो. मला असं वाटायचं की आपण संकल्प करतो आपल्या वाढदिवसाला, तर हे नाव जर निश्चित झालं तर अशा प्रकारच्या मुवमेंटची आपल्याला घोषणा करता येईल. पण तो दिवस येऊन ठेपला तरी माझं नाव काही निश्चित होत नव्हतं. मी सकाळी तो दिवस उजाडला 11 मार्च 2009 आणि विचार करत होतो की एक नाव आपण सुचवू, अजून शकलो नाही, काही संघटना करणार. आणि असं विचार करत असताना काय नेमकं आपल्याला करायचंय, लोकांचे प्रश्न का सुटत नाहीयेत. मग तिथे माझ्या लक्षात आलं की नियम आणि कायदे हे लोकांना पूरक असतात, सर्वसामान्य माणसालाच पूरक असतात. कुठलाही नियम कायदा हा सामान्य माणसालाच पूरक असतो. मग आपल्याला जर सिस्टमला की कायद्याने वागा असं सांगून काही करता येईल का, असं माझ्या डोक्यात आलं. आणि पटकन मला ते क्लिक झालं की कायद्याने वागा हे नाव का असू नये आपल्या आंदोलनाचं. तर माझे पत्रकार मित्र विनायक जाधव ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. त्यांना मी कॉल केला आणि सांगितलं की नाव सुचलं आपलं. त्याने विचारलं मला की काय, तर म्हटलं कायद्याने वागा. म्हणून तू आज वेडा आहेस का म्हणे, अरे काही संघटनेचं नाव आहे का? तर मी त्याला म्हटलं की पुढारी हे पेपरचं नाव असू शकतं, पुण्यनगरी हे पेपरचं नाव असू शकतं, सकाळ हे वर्तमानपत्राचं नाव असू शकतं, तर कायद्याने वागा का नाही? तर तो मला म्हणाला की तू त्याचं करशील रे ब्रँडिंग, तुझ्याकडे ते आहे कौशल्य, पण बघ विचार कर. मी म्हटलं जाऊ दे, आता खूप विचार केला. कायद्याने वागा हे आपल्या संघटनेचं नाव असेल. आणि कायद्याने वागा काय, तर कायद्याने वागा लोक चळवळ ही लोक चळवळ असेल. ही संस्था संघटना अशी चौकटीतली फॉर्मेटली नसेल, ही लोक चळवळ आहे. कोणीही सामान्य माणूस ही कन्सेप्ट घेऊन काम करू शकतो. याच्यावरती आपला सुद्धा कॉपीराईट असणार नाहीये. हा एक फॉर्म आपण द्यायचा, फॉर्म्युला लोकांना काम करण्याचा. आणि मग कायद्याने वागा लोक चळवळीचा 11 मार्च 2009 जन्म झाला असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. किती छान. आता कायद्याने वागा लोक चळवळीचं शीर्षक ठरलं, पण कामाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे याविषयी तुम्ही आधीपासून काही तयारी केली होती की सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला एक एक प्रश्न, एक एक विषय घेता? मला काम काय करायचं हे माझं ठरलेलं होतं.
हा माझं मुळातच होती गोष्ट की लोकांचे दैनंदिन प्रश्न कसे सुटतील. बर बर. इथे 2-3 गोष्टी. माझा पत्रकारितेचं बॅकग्राऊंड आहे, मी राजकारणात वावरलेला माणूस आहे. मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना महत्वाची गोष्ट काय कळली की लोकांचे प्रश्न का सुटत नाहीत. तुम्ही प्रिंट मीडियाला काम करायचं? हा, मी प्रिंट मीडियामध्ये मी महानगर, आज दिनांक, वृत्तमानस, चित्रलेखा, सकाळ, लोकसत्ताच्या पुरवण्या केलेल्या आहेत. तर अशा बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. प्रामुख्याने माझी सुरुवात महानगर मधून झालेली होती आणि महानगरचे त्यावेळेचे संपादक होते निखिल वागळे. तर महानगर म्हणजे एक प्रकारची कार्यकर्ता असलेल्या पत्रकारांची शाळाच होती ती. आणि तिथून मला एक असा प्रश्नांकडे कसं बघायचं त्याचा दृष्टिकोन मला महानगरमध्ये मिळाला हे सांगायला पाहिजे मनमोकळेपणाने. आणि हा सगळं कामाची पद्धत मला निश्चित झाल्यानंतर लोकांचे प्रश्न नेमके का सुटत नाहीत, तर त्याची काही कारण नाहीत जी मला पत्रकारिता आणि राजकारणाच्या अनुभवातून जी सापडली. एकतर लोकांना स्वतःला आपला नेमका प्रश्न काय आहे हे माहीत नसतं. जर ते समजलं तर तो मांडायचा कसा हे माहीत नसतं. जर त्यांच्याकडे मांडण्याचं कौशल्य असेल तर कुठे मांडायचं हे माहीत नसतं. जर कुठे मांडायचं हे ठरलं तर तो कसा मांडायचा, आणि कसा मांडायचा हे ठरलं तर तो सोडवणुकीपर्यंत कसा घेऊन जायचा, त्याचा प्रवास काय असेल, या गोष्टींचा लोकांमध्ये अभाव आहे. सगळ्यात दुसरा एक मुद्दा असतो, प्रत्येकाला आपलं काम सगळ्यांच्या आधी व्हायला हवं असतं. त्याच्यातून भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण होते, कारण आधी काम व्हायचं, दुसऱ्याच्या आधी व्हायचं तर लोक पैसे द्यायचं काम करतात. पण माझ्या एक लक्षात आलं की इतकी सगळी सिस्टम आहे, कर्मचारी, अधिकारी, शिपाई, अमुक तमुक, एक मोठी लाखोंनी पगार घेणारी व्यवस्था आहे. जर लोकांची त्यांचं काही कर्तव्य असतं, ती कर्तव्य त्यांनी आपलं पगारी कर्तव्य म्हणून स्वतःहून करायची असतात, ती ते करत नाहीत. लोकांची काम जेव्हा अडून राहतात तेव्हा मग फॉलोअप लोकांना करावं लागतो. आणि मग हे सगळं गोंधळलेली व्यवस्था असताना सगळा गुंता करून ठेवलेला आहे. फार व्यवस्थितपणे इथल्या राजकारण्यांनी आणि प्रशासनाने मिळून या सिस्टमचा एक असा गुंता करून ठेवलेला आहे की तुम्हाला शिरायचं कुठून आणि बाहेर कुठून पडायचं हे कळत नाही. त्यामुळे लोकांचं ह्या बाबतीतलं एक प्रशिक्षण, प्रबोधन होणं गरजेचं होतं. आणि मग सुरुवात मला अशी माझ्या डोक्यात होतं की कायद्याने बघा लोक चळवळ ही सिस्टम लोकांना समजावून सांगेल. लोकांच्या प्रश्नाबरोबर उभं राहणं हे माझं आधी ठरलेलं नव्हतं की आपण त्यांच्यामध्ये उतरायचं. तुम्ही तुमची व्यवस्था समजून घ्या आणि मग तुम्हीच तुमचा प्रश्न सोडवायचा, आणि सोडवता सोडवता तुम्हाला समजलं की ते 4 लोकांना सांगायचं. अशी ती लोक चळवळ पसरत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे. सर, याला जोडून एक प्रश्न विचारते. तुम्ही दैनंदिन प्रश्न असं म्हणताय, पण अनेक लोकांना काय नेमके आपल्या जगण्याशी निगडीत असणारे रोजचे जे प्रश्न आहेत तेही कळत नाहीत. तर आपण जे प्रश्न सोडवतात ते काय स्वरूपाचे असतात? एकतर आपण साधं लक्षात घ्या, आपल्याकडे आपल्या देशावर आपलं खूप प्रेम असतं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे, आणि माझ्या देशावर माझं प्रचंड प्रेम आहे. हा देश असतो कुठे? आपल्याकडे काय नरेटिव्ह सेट केलेला आहे की आपल्यातल्या बहुतेकांचा देश हा कुठेतरी भारत पाकिस्तानच्या सीमेवरती रेंगाळत तिथे रेंगाळत असतो. म्हणजे भारतासाठी काहीतरी करणं म्हणजे सीमेवर जाऊन लढणं, पाकिस्तानकडे असे डोळे वटारून बघणं वगैरे असं लोकांच्या डोक्यात असतं. पण प्रॅक्टिकली आपण जर वास्तवात जर विचार केला तर तुमचा देश हा तुम्ही ज्या गल्लीत राहताना तिथून सुरू होतो, तो गल्लीकडून सीमेकडे जातो, तो सीमेवरून गल्लीकडे येत नाही. त्यामुळे तुम्हाला देशासाठी जर काही करायचं असेल तर तुमच्या गल्लीपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. मग गल्लीपासून सुरुवात करायची तर नेमके प्रश्न काय येतात? आपल्या घरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो, ते वेळेवर येत नसतं. ते वेळेवर येणारं असेल तर ते शुद्ध नसतं, ते गढूळ असतं. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्या सांडपाण्याच्या निचऱ्याचं काय, जे पाणी बाहेर वाहत असतं त्याच्या निचऱ्याचं काय, तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या शरीरातली हवा ही तुम्हाला श्वास घेण्याजोगी आहे का, तुमच्या आरोग्याला पूरक आहे का. तुम्ही रस्त्यावरून चालता, तुमच्याकडे वाहन असेल तर ते रस्ते सुस्थितीमध्ये असले पाहिजेत. रस्ते सुस्थितीमध्ये असतील तर त्याच्यावरती जे गतिरोधक असतात त्यांचे छोटे छोटे नियम आहेत. तो गतिरोधक सुद्धा जरी एखादा तुमचा सदोष असला तर त्याच्यावरती सुद्धा अपघात होऊन लोकांचे जीव गेलेले आहेत. कुठलाही प्रश्न हा साधा आणि छोटा नसतो. आपल्याकडे लोकांचं काय झालेलं आहे की समाजकार्य म्हणजे काहीतरी असं फार असं मोठं उदात्त काहीतरी, आणि असे खूप लोक आहेत जे देशावर, जगावर भरभरून बोलतात,
त्यांना आपल्या घरासमोरच्या कचऱ्याची तक्रार कुठे करायची हे माहीत नसतं. अगदी अगदी. आणि माहीत झालं एखादा ऑफिस इथे आहे तर ते काय लिहायचं. माझ्याकडे चांगली चांगली ग्रॅज्युएट झालेली मुलं येतात मार्गदर्शनाला. त्यांना मी सांगतो पत्र दे महापालिकेत, सर काय लिहू. अच्छा. मग इथे मला शाळेमध्ये पत्रलेखन असायचं. खरे मायना ते कामाला येतं. कुठलीही गोष्ट शिकलेली ही कधी वाया जात नाही. तुमच्या ती रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगाला असते. ती कशी तुम्ही उपयोगाला आणता त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे छोटे छोटे प्रश्न, तर मोठी कन्सेप्ट जी आहे शहर विकास हे त्याच्याशी निगडीत आहेत. खरे. त्या शहर विकासाला जर आकार उकार नसेल तर तुमचं सगळी धडपड, तुमचे खर्च केलेले करोडो रुपये हे अक्षरशः वाया जातात. आपल्याकडची जी मोठी समस्या आहे ती काय आहे की या विकासाला कुठल्याही प्रकारचा आकार उकार नाहीये, दिशा नाहीये. आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बजेट असतं. त्या बजेटमध्ये तुमच्या विकास आराखड्यातली एक एक आरक्षणं जी असतात ना, मैदानाची, क्रीडांगणाची, कुठल्या कुठल्या वास्तूंची, उद्यानांची, शाळांची, तर ती विकसित करायची असतात तुम्हाला दरवर्षी. आणि त्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन असल्याशिवाय तुम्हाला ती विकसित करता येत नाही. आज महाराष्ट्रातल्या लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल की महानगरपालिका, नगरपालिकांमधल्या बजेटमध्ये विकास आराखड्यातली आरक्षणं विकसित करण्यासाठी प्रोव्हिजनच नसते. अच्छा. आणि हा जो काही विकासाच्या नावाखाली जो काही प्रकार चालू आहे हा एक अंधाधुंद फक्त पैशाची उधळपट्टी आहे, त्याला विकास नाही म्हणता येत. अच्छा. आणि आधीचा जो ट्रेंड होता पूर्वीचा तो असा होता की लोक विकास करता करता पैसे खायचे. आत्ताची जी परिस्थिती आहे पैसे खाण्यासाठी विकास. आणि त्यामुळे पैसे खाणं ह्याला प्राधान्य असल्यामुळे त्या विकासाला काही आकार उकार आहे का, त्याचे काही दूरगामी परिणाम होणार आहेत का, लोकांची दूरपर्यंत काही समस्या सुटणार आहे का. त्यामुळे आजच्या तारखेला तुमच्या शहरामध्ये जिथे जिथे वाहतुकीची कोंडी होती तिथे रस्ते लोकांनी वाईड केले, कोंडी तशीच आहे. त्या ठिकाणी मेट्रो आली, कोंडी तशीच आहे. कारण का की विनियोग आपल्याकडे अर्थकारण जे आहे महापालिकांचा बजेट, तिथे एक शब्द आहे उपयोग नाही, विनियोग. त्या विनियोगामध्ये खर्चही असतो आणि उपयोगही असतो. त्या विनियोगातलं जे विस्तार आहे तो, तर पैशांचा विनियोग म्हणजे तुम्ही जो खर्च करताय त्याचा काहीतरी उपयोग सुद्धा सार्वजनिक झाला पाहिजे अशी ती अपेक्षा असते. हे सगळं आता संपुष्टात आलेलं आहे. आणि लोकांना, राजकारण्यांनी इतकं त्यांना भावनिक वगैरे सगळ्या प्रश्नामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे की आपल्याच जगण्याचे प्रश्न याकडे लोकांनी दुय्यमत्व त्याला दिलेलं आहे आणि रिकामटेकड्या विषयांना प्राधान्य दिलेलं आहे. मी 2009ला जेव्हा सुरू केली तेव्हा आत्ताची जी राजकीय व्यवस्था आहे ती तेव्हा नव्हती. म्हणजे आपण स्पष्ट सांगायचं, आता भाजप आहे, वर्चस्व आहे, तेव्हा काँग्रेस होती. आता लोक भाजपला नावं ठेवतात, पण हे काँग्रेसच्या वेळेला मला कायद्याने मागं सुरू करावी लागली. म्हणजे देश कायद्याने मागत नव्हता, तुमच्या भोवतालची सिस्टम वागत नव्हती, म्हणून आपल्याला ती गरज लागली. आजची परिस्थिती अशी आहे की 2009 ते 2014 हा विषय नेहमी येतो आपल्याकडे, पॉलिटिकली बोलायला लागलं, सामाजिक बोलायला लागलं तरी येतं की तेव्हा ती व्यवस्था कायद्याने बघायच्या पत्रव्यवहारांना एक रिस्पॉन्स द्यायची आणि काम पुढे 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 सरकत चाललं होतं. आत्ताची जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती बेदरकार आहे, प्रचंड, खूप श्रूड आहे, असंवेदनशील आहे. त्यांना खूप धक्के द्यावं लागतात. मला इतके आंदोलनं मागच्या 5 वर्षात करावी लागली नव्हती त्या काळामध्ये, पण 2014 नंतर खूप धक्के देऊन देऊन ती व्यवस्था हलवावी लागते. आणि तेव्हा कुठे होतं, मला जेव्हा एक अशी चिंता वाटते कधी कधी की आपल्याकडे एक चर्चा चालते की संविधान धोक्यात आहे, संकटात आहे. तर संविधान आहे जसं आहे तसं आहे, तर ही हालत आहे. उद्या जर लढण्याचा आणि आवाज उठवायचा जर मार्गच जर काढून घेतला गेला, तो अधिकारच काढून घेतला गेला, तर मग आपण माझ्या घरासमोर कचरा आहे पडलेला आहे 4 दिवस, हे याच्या 4 ओळी लिहिण्याची सुद्धा आपली हिंमत आपण करू शकणार नाही. फार महत्वाचं बोलताय. आणि त्यामुळे ही जी कायद्याने वागा, शेवटी काय असतं आपला निसर्ग. यालाच तोडून एक तुम्हाला प्रश्न विचारते. तुम्ही कायदा नियम याविषयी बोलताय, पण सतत नियमात, सतत कायद्यात जर आपण राहिलो तर कुठेतरी चौकटबद्ध आयुष्य नाही का होणार? नाही होत ना. हा निसर्ग जो आहे ना, हाच एक नियम आहे. ही पृथ्वी जी आहे ती वर्षानुवर्ष, लाखो करोडो वर्ष झाली ती एकाच वेगाने फिरते आहे. बरोबर दिवस रात्र होतात, बरोबर पावसाळ्यात पाऊस येतो, उन्हाळ्यात ऊन पडतं, हिवाळ्यात थंडी वाजते. जी फळं आहेत
त्यांचा नियम ठरलेला आहे. कुठल्याही मोसमात कुठलंही फळ येत नाही. निसर्ग हा स्वतः एक नियम आहे आणि आपण त्या निसर्गाचा भाग आहोत. त्यामुळे आपण नियमच असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही नियम नसता तेव्हा तुम्ही अनैसर्गिक असता आणि त्याची फळं ही तुम्हाला भोगावीच लागतात. आजच्या तारखेला आपल्या भोवताली ही समस्यांचं सगळं जंजाळ का दिसतंय? कारण बहुतांशी लोक जे आहेत म्हणजे बहुसंख्य हे नियमात पाहिजे होते, नैसर्गिक पाहिजे होते. आता काय झालंय उलट, बहुसंख्य नैसर्गिक आहेत आणि लढणारे मोजके नैसर्गिक आहेत. ही गडबड झालेली आहे. आपली धडपड काय चालू आहे? सगळ्यांनीच जर नियमांनी चाललं तर एक आपण मनुष्य प्राणी आहोत. इतरांपेक्षा आपल्यामध्ये बाकीच्यांमध्ये इव्हन मला तर असं वाटतं कधी कधी की प्राणी आपल्यापेक्षा जास्त नियमात चालतात. तर आपलं माणसाचं आयुष्य आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत. तर कायद्याने बघा लोक चळवळ काय फक्त असं संविधानाचं उद्देशिका आणि असं गंभीर चेहरा करून काम करते असं नाहीये. आयुष्याचे कंगोरे आपण समजतो. तिथे कला आहे, साहित्य आहे, संगीत आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. समाजकारण आणि राजकारण करणारी मंडळी, इव्हन तुमची सरकार, त्या सरकारांनी तुम्हाला ही सगळी व्यवस्था देत तुमचं आयुष्य घडवलं पाहिजे अशी अपेक्षा आहे संविधानाला. भारतीय संविधान आपण जर नीट वाचलं तर त्याच्यामध्ये काय फक्त तुम्ही कायद्यासमोर सगळे समानात असं नाहीये. सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे तिथे. कला साहित्याचा विचार केलेला आहे, समाजकारणाचा राजकारणाचा विचार केलेला आहे, पर्यावरणाचा विचार केलेला आहे, गुराढोरांचा विचार केलेला आहे, झाडाझुडपांचा विचार केलेला आहे. आपलं मनुष्य म्हणून हसत खेळत जगण्यासाठी अंतिम उद्देश काय? शेवटी आपल्या सगळ्यांचं अंतिम उद्देश काय? तर आनंदाने आणि खुशीने जगणं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू असणं. अगदी. सर, तुम्ही सोशल मीडियावर लिहित असता, पत्रकारिता तर अगदी आरंभापासून तुम्ही करत आलेला आहात. त्यामुळे ज्या व्यक्तींनी तुमची भेट घेतली नाहीये त्यांना तुम्ही फार गंभीर प्रकृतीचे आहात असं वाटतं. परंतु आम्ही काही नेहमीची संपर्कातली जी मंडळी आहोत तर आम्हाला माहिती आहे की राज असरोडकर हे किती दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कुठे छान मित्रमैत्रिणींच्या गप्पा सुरू असतात तेव्हा तुम्ही गुणगुणायला लागता आणि सब माहोल बदल जात आहे. किंवा कधीतरी काही नेत्यांच्या तुम्ही आवाज काढता, त्यांची मिमिक्री करत असता. तर एकीकडे समाजकारण करत राहणं, सामाजिक कार्यात प्रत्यक्ष फील्डवर लढणं, प्रशासनासोबत दोन हात करणं असतं आणि दुसरीकडे स्वतः मधला कलावंत जपणं, तो दिलखुलास माणूस जपत राहणं. कसा हा समतोल साधला जातो? बघा, पहिलं मी आता आदर्शापासून सुरुवात करेन माझी. माझ्या डोळ्यासमोरचा माझा पहिला आदर्श जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या जीवनातला, माझ्या आयुष्यातला लहानपणापासून ज्यांचा माझ्यावरती एक प्रभाव आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, एक विद्वान, प्रचंड प्रकांड पंडित असा माणूस. बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्यांनी त्यांची फार अशी गंभीर प्रतिमा करून ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर खूप दिलखुलास होते. तबला वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे, अशा प्रकारचं बहुआयामी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या पद्धतीचे हे होते. मला एका जाणकार व्यक्तीने, म्हणजे जुने खूप जाणकार, त्यांच्याकडून अशी माहिती एकदा गप्पांमध्ये मिळाली होती की हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का. बाबासाहेबांचं खूप आवडतं गाणं होतं. अच्छा. आणि असं मस्त रसिक माणूस. मला असं वाटतं कधी कधी ती रसिकता आंबेडकरांमध्ये होती ना, म्हणून ते माणूस समजू शकले. खरे. आणि म्हणून माणूस घडवणारं संविधान ते लिहू शकले, त्याच्यावरती काम करू शकले. ही गरज आहे. रसिकता ही आपल्या आयुष्यातली ती गरजच आहे. आणि त्यामुळे पहिल्यापासून मला गाण्याची आवड लहानपणापासून आहे. अगदी लहानपणी सुद्धा मला आवाज काढायची सवय होती. म्हणजे आमच्या घरी कोणी पाहुणे आले तर मी कधी संध्याकाळी आई वडिलांना सांगायचो की ते पाहुणे आले होते, काका आले होते ना. तर आई म्हणायची, कोण रे काका? अगं ते नाही का, ते काय रे तुझी आई कुठे गेली असं. तर मग आमच्या आईला, अच्छा अच्छा हा ते वाडेकर का, तर आवाजावरून कळायचं तिला. म्हणजे ते मिमिक्री लहानपणापासून करायचं. तर हे सगळं मस्ती ही पहिल्यापासूनच आहे. अभ्यासामधली हुशारीतलं गांभीर्य आणि सोबत ही मस्ती, गाणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर जेव्हा मला पुढे कळायला लागलं की मी मस्ती खूप चांगल्या पद्धतीची करू शकतो, त्यामुळे ती जरा अधिक मस्ती प्रगल्भ झाली माझ्यातली. आणि गाणं असल्यामुळे मला इथे उल्हासनगरला मोहम्मद रफी फॅन क्लब आहे, तर तो आपण चालवतो आहोत. आपल्या कायद्याने वाघामध्ये जिम्माड काव्य समूह आहे, महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेचा ग्रुप आहे, ऊर्जा सावित्री नावाचा महिलांच्या राजकारणावरती काम करणारा ग्रुप आहे, आपला मीडिया मेलडी कराओके क्लब आहे.
अशा वेगवेगळ्या अंगातून आपण हे सगळं काम करत असतो. ऋतुसंगत हे आमच्या कार्यकर्त्यांचं शिबिर असतं. मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये हे पहिलं शिबिर असेल ज्याच्यामध्ये सहभागी कार्यकर्ते रात्री गातात आणि नाचतात आणि आयोजक राजा सोळणकर पण त्यांच्याबरोबर नाचतात. कार्यकर्ते इतके जोडले जातात आपल्यासोबत आणि खूप मनमोकळापणे संवाद होतो त्या प्रशिक्षणामध्ये. तर हे सगळं खरोखर गरजेचं आहे आणि तो आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे आणि त्यामुळे मी ते सतत सुरू ठेवत असतो. मला कधी कधी काय वाटतं, आता हे आपलं नाडी हा रिदमच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला निसर्गाने दिलेला रिदम आहे. आपलं आयुष्य धगधग जे करत असतं हा रिदम आहे. हे सगळं नैसर्गिक आपल्याला सगळं मिळालेलं आहे. आपल्याला फक्त ते अंगीकारायचं आणि जपायचं आहे, त्याला वाढवायचं आहे. मी ते सिम्पली करत असतो. मला गाणं गायला आवडतं, मी गातो. मी फार गंभीर गाणी गातो, मी मस्तीची गाणी गातो, मस्तीची गाणी गाताना नाचतो, वेगवेगळ्या गायकांचे आवाज काढतो. अगदी समजा मी अतिशयोक्ती करत जर नसेन तर उभ्या उभ्या 15-20 गायकांचे आवाज मी असे इथल्या इथे अगदी तुमच्या तलत मेहमूद पासून ते अगदी HD बर्मन, किशोर कुमार, रफी तर मुकेश वगैरे तर आहेच, हेमंत कुमार, येसुदास वगैरे, शैलेंद्र सिंग वगैरे पर्यंत वेगवेगळे आवाज काढणं. तर हे एक आहे. गाणं मी खूप शिकलेलो नाहीये, पण मला जसं येतं तसं मला गायला आवडतं. मी रफी क्लबला जेव्हा सुरुवातीला जायचो खूप दडपण होतं रफींची गाणी कशी रागदारी मधली आपल्याला जमतील की नाही जमतील. तर मला तिथले हार्मोनियम वाजवणारे विचारायचे की पट्टी काय, मी सांगायचो फुटपट्टी, रखडपट्टी. मला त्यातलं काही कळायचंच नाही. माझ्या सगळ्या डिग्र्या ह्या एकलव्य युनिव्हर्सिटी मधल्या आहेत. मी कॉम्प्युटर शिकलो एकलव्य युनिव्हर्सिटीत, गाणं शिकलो एकलव्य युनिव्हर्सिटीत, कायदा शिकलो एकलव्य युनिव्हर्सिटीत. आज काम करता 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 किमान एक 15-20 कायदे तरी मला बऱ्यापैकी काही लॉ वगैरे न करताना माहिती आहेत. लोकांनी प्रश्न सांगितला की कुठला कायदा जोडायचा हे मला चांगलं माहिती आहे. आणि तितकंच कौशल्य, कुठल्या कार्यक्रमाला आल्यानंतर लोकांनी जर आपल्याला आग्रह केला की एखादं गाणं गाऊन दाखवा, तर या लोकांसमोर कुठलं गाणं गायचं, तर या गोष्टी आहेत. आणि त्याच्यातून ते बाकीचं सुद्धा कलाकारांचे गळाच काय म्हणतो त्याला एक मॉड्युलेट असल्यामुळे कदाचित जसे मी गायकांचे आवाज काढतो तर तशाच प्रकारचे आवाज यांचे बाकीच्या नेत्यांचे वगैरे येत असतील. लोक मला आग्रह करत असतात, मी अजितदादांचा वगैरे आवाज काढतो, तर लोक कधी कधी सर अजितदादांचा आवाज काढा, अजितदादांचा आवाज काढा असं करतात. सगळं नवीन आहे म्हणजे आम्हाला. तरी असं कधी कधी होऊन जातं त्याच्यामध्ये. बरं राज सर, तुम्ही बराच वेळ दिलात, बऱ्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. राज असरोणकर हे कायद्याने बघा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, पण त्यासोबतच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक पद सुद्धा भूषवलेलं आहे. तर सभापती होते. राजकारण आजही ते करतात, पण अतिशय सकस राजकारण ज्याला आपण म्हणतो तो खरं तर त्यांचा स्वभावच आहे आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन लढण्याची प्रवृत्ती त्यांची आहे. सर, तुमच्या पुढच्या सगळ्याच कामाला मनापासून सदिच्छा देते आणि थांबते.